तर आजच्या दिवसात आमचे मित्र अमर गायकवाड आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने तितकंच धन्यवाद देऊया। आणि फॉर्च्यून इव्हेंटचे आमचे ऑपरेटर आणि कॅमेरामॅन कालपासून ते खूप मेहनत घेत आहेत, ते सुद्धा चांगलं काम बजावत आहेत, त्यांना सुद्धा आपण त्यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात। आणि सुरुवातीचा खेळ कसा होणार याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईन माझे साथी समालोचक आमचे अमर गायकवाड यांच्याकडे। पहिलाच आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नियोजित क्षेत्रात चेंडू जाते, पंचांच्या दिशेने वळतायत की संघाचा श्री गणेश आपण पाहतोय। ज्या आपण मगाचा सामना पाहिला तर पहिलाच चेंडूवर मोठा फटका लागला होता तो बंटी बद्रिक ज्या नावाचं वादळ आणि अनिरुद्ध नावाचं वादळ, दोन वादळांनी खरं तर हाहाकार माजवला मगाच्या सामन्यात। आता मात्र संघाचा श्री गणेश होतोय, एक चेंडूचा खेळ संपतोय, संघाचा श्री गणेश म्हणजेच एक धाव लागली जाते, स्ट्राईक रोटेट झाली नियोजित क्षेत्रात चेंडू गेल्यामुळे। अनिरुद्ध ज्यांनी मगाच्या सामन्यात देखील हाहाकार माजवला तो ऑन स्ट्राईक। बॅटीची एज आणि सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाली, प्रेक्षणीय झेल पाहायला मिळाली। खरं तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट आपल्याला पाहायला मिळते अनिरुद्धच्या रूपात डीजे। गोलंदाजी ती कुणालच्या रूपात, ज्या खरं तर मी फलंदाजांचं कौतुक करत होतो अनिरुद्धचं। खाण्यामिली संघाचा हा एक उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी बरेचसे मैदान गाजलेत, हा मैदानात सुद्धा हाहाकार माजवला, परंतु कुणालने कुठेतरी जाणलं होतं, कुठेतरी जे ठरवलं होतं निर्णय घेतलं होतं त्या निर्णयाला पूर्णपणे सार्थकी ठरला आणि फलंदाज बाद होतोय ते अनिरुद्ध, परंतु तितकेच चांगली झेल आपल्याला पाहायला मिळाली, तयार होतो कुणाल। ऑन स्ट्राईक बॅट्समन निखिल पाटील। निखिलने आल्या चेंडू लगावला, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय, चेंडू सरळ जातोय, तो 6 धावांसाठी कणकणीत असा षटकार। आपण पाहतोय टेंबरी संघाचा हा उत्कृष्ट असा फलंदाज तच स्पॉन्सर देखील असतो नेहमीच। निखिल पाटील यांनी मारला पुन्हा एकदा षटकारानंतर मार खाल्लेला तो कुणालनी चौकार। ते सुरेख गोलंदाजी केले होते, अनिरुद्धचा विकेट आपण पाहिला गमावल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की कुणाल पूर्णपणे हवी ठरतो की काय, परंतु निखिलने ज्या प्रकारे पूर्णपणे जशी सुरुवात केली त्याच प्रकारे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पंचम दिशेने वळतात की हा चेंडू अवांतर आहे, ही अवांतर धाव, या अवांतर धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावते, धावफलकावर 12वी धाव लागली जाते। आपण पाहतो सुरेख अशी सुरुवात केली ती निखिल पाटील टेंबरी संघाचा हा फलंदाज। आता देखील मात्र सुंदर पद्धती, परंतु जसा सापळा रचला होता सापळात मोहरा रचला जातोय आणि फलंदाज बाद होतो निखिल पाटील। ची पडझड पाहायला मिळते, निखिल पाटीलच्या
फलंदाजी नंतर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल तो फलंदाज निलेश ठोंबरे. मी 12वा प्रतिनिधीला आमंत्रित करेन की आपला 12वा प्रतिनिधी जय हनुमान संघाचा समालोचन कक्षेत अजूनही आलेला नाहीये. मी केतनला विनंती करेल की आपला 12th मॅन 12 प्रतिनिधी समालोचन कक्षेत पाठवायचे. आपली नावं इथे असणे खूप गरजेचं आहे. जय हनुमान संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी समालोचन कक्षेत पाठवायचे. गेल्या मला वाटतं रिव्हर्सशिप पाहण्याचा प्रयत्न तर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु प्रयत्न अयशस्वी ठरला. रोशन आपण पाहतोय धावपलकार धावा आहेत त्या 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार 12 धावा आहेत. विकेट महत्वाची बाद झाली तो मध्ये खानेंबिली संघाचा 2 विकेट बाद झाला. एक अनिरुद्ध आणि त्यानंतर टेंबरी संघाचा निखिल पाटील. आपण पाहतोय दोन्ही मातब्बर फलंदाजांना बाद करण्यात यश मिळालं ते खरं तर गोलंदाज कोणाला. आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलका धावा आहेत त्या 2 गडींच्या मोबदल्यात 12. अजूनही सलामीला गेलेला फलंदाज बंटी मैदानावर आपल्याला दिसतोय जो पूर्णपणे हावी ठरला होता मगाच्या सामन्यात. बंटी आणि मला वाटतं निलेश ठोंबरे ही जोडी आपल्याला मैदानात दिसते. अजूनही मला वाटते 4 षटक बाकी असणार. 3 षटक बाकी असणार. 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू. या 18 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल असणार हे देखील पाहणार. गोलंदाजांचं जिद्द असणार की आपण बंटीला कितपर्यंत थांबवतो किंवा किती लवकर आपण सीमारेषेच्या बाहेर पडतोय. परंतु कारण की माहिती आहे बंटी जर मैदानावर थांबला तर नक्कीच पुन्हा एकदा 4 षटकामध्ये सुद्धा धावा या 65 धावांचा पाठलाग डोंगर उभा करू शकतात. परंतु बंटी कशा प्रकारची खेळी करणार कारण की कुणालने पूर्णपणे ते रोखून धरलंय ते बंटी आला. परंतु ज्या प्रकारे सुरुवात केली होती ती निलेश यांनी असं वाटलं होतं खरं तर 20-25 धावा आपल्याला पाहायला मिळतील परंतु कमबॅक पाहायला मिळालं ते आपल्याला कुणालच्या रूपात. आता सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते. मला वाटतं गोलंदाज तन्वीर त्यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. मगाच्या सामन्यात 5वं षटक हाताळलं होतं आणि सुरेख गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज तन्वीर टू बंटी. तन्वीर दिला हा चेंडू. प्रत्येक आपण जी गती आणि गती परिवर्तन या गोलंदाजाकडे पूर्णपणे हवी आहे आणि ही एक धाव या एका धावेच्या बरोबरने ओमकार सारख्या म्हणजे बंटी सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय एका धावेवर समाधानी पत्कार लागली. धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावर 13वी धाव लागली जाते. सुरेख आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली मगाशी सुद्धा तन्वीर याच्याकडून. आता तन्वीरकडे 5 चेंडू मध्ये काय करणार तो तन्वीर तुम्हाला वाटतं निलेश. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलंय ते खरं तर तन्वीर आणि बंटी कुठेतरी विचार करणार की मोठे फटके जर मारणार तरच आपलं विजय संपादन होणार. कारण की या मैदानाचा विचार केला तर खरं तर 63 तब्बल 81 धावांपर्यंत सुद्धा मजल मारली होती कालच्या दिवसामध्ये. जसे जसे मोठे फटके मारावेच लागणार कारण की लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतात कधी कधी कठीण असतात. परंतु अजूनही काय चेंडूचा खेळ बाकी असणार. तन्वीर कशा प्रकारे गोलंदाजी करणार तो रोशन. जसं मी म्हटलं होतं मोठ्या पटक्यांची अपेक्षा असताना पहिलाच मोठा पटका बंटीच्या रूपात सुवर्ण संधी डीजे मास्टर. तो त्या प्रयत्नाला अयशस्वी ठरतो आणि निर्धाव चेंडू सांगता कारण की बंटी वद्रेकर एक नावाजलेला खेळाडू आहे का अष्टपैलू खेळाडू रायगड ठाण्यामध्ये त्याचं नाव आहे आणि त्याच्यात आज स्पर्धेमध्ये मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांच्या पाठलागांकडून असं आणि गोलंदाज तयार. चांगला गुडलंच पाचवर चेंडू पाडल्यानंतर उचली घेतली थोडीशी नंतर बॅटची संपर्क झाला नाही परंतु निर्धाव चेंडू सांगतावर गायकवाड विचार केला तर धावसंख्येवरती धावा तर टोटल आतापर्यंत 20 धावा लागल्यात आणि 2 विकेट आतापर्यंत मात्र गेल्यात. परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. फटकाचा मार खाल्यानंतर कमबॅक करून देतोय. हा चेंडू गरंगला होतो लॉंग ऑफ दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलणार फेकणार एक धाव काढली. एका धावेच्या मदतीने 21 धावा जोड्या स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. अमर गायकवाड
नक्कीच आपण रोशन पाहतो 21 धावा धावपलकार लागतात. एक बंटी बद्रिके नावाचा वादळ आपण मगाच्या सामन्यात जे पाहिलं होतं, परंतु हा वादळ कुठेतरी शांत केलाय. तर खरं तर गोलंदाज तन्वीर, जसं मानस म्हणलं होतं यंग टॅलेंट, खरं तर पूर्णपणे ते दाखवून दिलंय. ते तन्वीरनी मगाच्या सामन्यात देखील तेवढीच भेदक गोलंदाजी केली होती. आता सुद्धा या तन्वीरनी जशीच्या तशी गोलंदाजी करून बंटी सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. फक्त मला वाटतं धावपलकावर शेख षटकाराचा मार केल्यानंतर 3 म्हणजे टोटल या षटकात धावा आल्या तर 9 धावाच फक्त खर्च करायला लागल्या. 2 चेंडू निर्धाव देखील फेकले गेले. रोशन आपण पाहतोय जितकं कौतुक करावं या तन्वीरचं तितकं कमी. आमचे सन्माननीय अतिथी श्यामजी म्हात्रे मस्कर, श्यामजी मस्कर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. यांना विनंती करतो की व्यासपीठावरून असं नसतं व्हायचं, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. परंतु या चेंडूवरती इथे मात्र त्रिपळाची बात करतो. बंटी बद्रीसारखा एक अष्टपैलू खेळाडूला तंबूच्या आश्रया पहिल्या चेंडूवरती पाठवलं. जसं म्हणतोय खरं तर पूर्णपणे त्यांनी जखडून ठेवला या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांनी. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नौका फलंदाज नडाळ संघाकडून खेळणारा हा सागर नवघरे नावाचं आपण एक उत्कृष्ट असं उदाहरण देखील पाहिलं होतं. परंतु मगाच्या सामन्यात देखील काय करता आलं नाही. या सामन्यात काय करणार, पुन्हा एकदा संधी मिळाली जाते. कशा प्रकारे मला वाटतं मगाशी धावचीत पकडलं गेलं होतं, खरं तर बाद झाला होता. आता मात्र काय करतो तो सागर आपण पाहतोय. सागर टू केतन. पंचांकडे दाद मागितला ते दाद फेटाळले जाते. स्लोवर डिलिव्हरी पद्धत चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूचा विचार केला तर बंटीला बाद केलं गेलं. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चेंडू पायावर आदळला. याच कारणाने पंचांकडे दाद मागितली जाते, दाद फेटाळली गेली. दोन्ही सुरेख चेंडू. पुढील चेंडू केतन मुंड्याचा सामना करतोय फलंदाज सागर. नक्कीच तिथे मोठा फटका मारला, फटका दुरून फसला गेला असता, परंतु तितकंच चांगलं यादरून पाहिल्यानंतर चेंडू इमारतीच्या बाहेर पाठवला. येतो हा दणदणीत षटकार. मुंडेला देखील आता मात्र फटकाचा मार खायला लागतोय. हा पुन्हा एकदा फुल टच बॉल फेकून दिला चेंडूला. स्वर्लकृ त्यांच्या डोक्यावरून बाहेर. हा तुंगाचा षटकार. तो सागर पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळते चेंडू मध्ये आणि चेंडू गेला तो निर्धाव. धावपळकर धावा तर रोशन आपण पाहतोय 33 धावा धावपळकार लागल्या गेल्यात आतापर्यंत. सुरेख फलंदाजी ज्या प्रकारे अनिरुद्धला बाद केलं त्याच प्रकारे मला वाटतं बाद झाला तो बंटी बद्रिके. कुणालनी मार केला 2 षटकारांचा. त्याच्यानंतर सुद्धा लोअर फुलटॉस आणि स्वतःच्याच पावलामध्ये मला वाटतं जेल टिपली गेली असती, परंतु निर्धाव चेंडू आणि 3 षटकांचा खेळ संपला जातो. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा आहेत त्या 33. नक्कीच 33 धावा धावपलकावरती लागल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि 3 षटकाचा खेळ संपला. 33 धावा धावपलकावरती लागल्या. 3 विकेट आतापर्यंत संपल्यात. म्हणजे 3ची खरं जोडी जमलेली आहे मैदानावरती, परंतु विकेटची खऱ्या अर्थाने तोडजोड मैदानावरती पाहायला मिळते. बंटी बद्री सारखा विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आला. नंतर अनिरुद्ध सोनावले त्यासारखा अष्टपैलू खेळाडू खऱ्या तंबूच्या आश्रयाला आला. परंतु आता मात्र सागर खऱ्या आता चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र स्ट्रायकरवरती नौका फलंदाज विशाल सत्ताल समोर उभा आहे. आणि गोलंदाजी मागवती गोलंदाज
निलेशने हा चेंडू करून काढला लंगण लगाच्या मधून चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो उचलणार फेकला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो परंतु तू मॅम पाहायला मिळाली परंतु एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34च्या घरात लास्ट ऑफ 3 विकेट्स आणि स्ट्रायकांवरती सागर आहे अमर गायकवाड. नक्कीच आपण पाहते सागरची खेळ आपण विचार केला तर 2 फटके मोठे लागवलेत शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा फटक सागर काय करणार आपल्या संघासाठी या षटकात हे देखील पाहण्यासारखं असणार जसं मी म्हटलं होतं तसाच मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसला चेंडू सरळ गेला सीमा रेषे पार 6 धावांसाठी षटकार. मैदानावरती जी गरज आहे ती गरज इथे पूर्णपणे साजरीची कामगिरी गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा सागरने मारलेला चेंडू चेंडू पण पाहता बॅक टू बॅक षटकार लगावतोय तो सागर कुठेतरी महागडा ठरतोय तर नडा संघाचा हा स्ट्रायकर फलंदाज निळल टीमचे कर्णधार मी विनंती करण आयोजक आपल्याला समालोचन कक्षेत बोलत आहेत तर आयोजकांच्या वतीने निळल टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समालोचन कक्षेत यायचे परंतु मैदानात वळते धावपळकर धावते आपण पाहतो सैल 46 धावा धावपळकर अजूनही मला वाटतं प्रेक्षकांच्या वतीने पाठीराखांच्या वतीने एक षटकार अजून लगाव असं सांगण्यात परंतु या चेंडूवर काय घडणार आणि काय बिघडणार हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला आणि 3 षटकार लगावून धावपळकर धावा लागतात 50 पूर्ण होते संघाची 52 धावा धावपळकर लागतात डीजे. याचं उदाहरण खरं अजून दाखवतो सागर हा चेंडू उजव्याच्या जास्तच बाहेर निघाला पंचांनी आमची 2 हात समांतर केले त्याने अवंतर धाव घोषित केले आणि अवंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा टोटल आहेत त्या 53 धावा अर्ध षटक पूर्ण झाले तर म्हणजे काही चेंडू तर केलं बाकी असेल परंतु इथे मात्र अजूनही मोठ्या फटक्याची अपेक्षेची पाठकांकडून कारण की सागरकडे जी ताकद आहे ताकदीचा पूर्णपणे वापर आणि पूर्णपणे प्रदर्शन करताना दिसतो तो सागर गोलंदाजी मागवतो गोलंदाज सज्ज हा देखील चेंडू बिरकावून निला चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर जाण्याच्या आधी त्रेपन्न धावा अमर गायकवाड स्कोरबोर्डवरती लागला गेला त्याने 54 धावींचा पाठलाग करायचा मला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाद कारण की त्याची फटके आपण सागरच्या बॅट पण खऱ्या तर पाहत होतो त्याची अपेक्षा होती परंतु सीमारेषेलगत शेवटच्या चेंडूवरती झेल टिपला गेला सागरला बाद केलं गेलं आणि 54 धावींचा टार्गेट सेट केलं गेलं अमर गायकवाड. इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जाते आमचे सामने उपस्थित असलेले भस्कर साहेब त्यांचं स्वागत केलं होतं इथे आता सन्मान केला होता स्पर्धेच्या माध्यमातून मायाची शाळ आणि आठवण भेट म्हणून पुस्तक आणि सन्मान चिन्ह दिला जातोय. चोपन्न धावांचं लक्ष असेल अमर गायकवाड कारण की एक टीम स्पिरिट आणि नेरळ टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. रोशन आपण पाहतोय प्रत्येक पाहुण्यांचं येतोची स्वागत केलं जाते प्रत्येक पाहुण्यांकडे बारकाईने नजर खरं तर आयोजकांची आपण पाहतोय खरं तर ते महत्वाचं देखील आहे कारण की पाहुण्यांचं सन्मान होणे खरं तर गरजेचं असतं कारण की तेवढंच आपण आयोजन असतो आणि आपल्याला एक आधार असतो तर खरं तर पाहुण्यांच्या वतीनेच आपण पाहतो या मैदानावर एक सामन्याचा विचार केला तर धावपळकार धावा आहेत त्या
53 आणि 54 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा प्रकारे रोशन 24 चेंडूंमध्ये 54 धावा काढल्या जाणार की विजयी होणार, तर घरेलू मैदानावर मला वाटतं बंटी बद्रिकेचा संघ आपण पाहिलं. पाण्याची सोय करायची मैदानात आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर कुणालनी सुरेख असा मला वाटतं अनिरुद्ध आणि निलेश ला बाद के निखिल पाटीलला बाद केलं होतं. धावा घेतल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये त्या 12. त्याच्यानंतर तन्वीरनी शतक हाताळलं होतं, पूर्णपणे जखडून ठरलं होतं ते बंटी बद्रिके सारख्या फलंदाजाला. 9 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. तिसरं षटक टाकलं ते केतन मुंडे आणि त्याने देखील 12 धावा खर्च केल्या. चौथं षटक हाताळलं ते विशाल आणि सुरेख गोलंदाजी करत असताना, परंतु सागरने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्या पूर्णपणे 3 मोठे फटके लगावले, 3 षटकारांचा मार खाल्ला आणि शेवटच्या षटकात आल्या त्या तब्बल 20 धावा. अशा पद्धतीने संघ जाऊन ठेपला तो 53च्या घरात. येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती विजयासाठी रोशन 54 धावांची. 24 चेंडू 54 धावा कशा प्रकारे हाताळणार, कशा प्रकारे गोलंदाजी होणार, कशा प्रकारे फलंदाजी होणार, यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर समालोचक रोशन म्हात्रे. धन्यवाद अमर गायकवाड. 24 चेंडू 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, कारण की विचार केला तर अवघड नाहीये. कारण की कालच्या मॅच मध्ये विचार केला तर 24 चेंडू मध्ये 80 धावा झाल्या होत्या, परंतु आजच्या मॅच मध्ये काय घडणार आणि काय बिघडणार पाहणं करते. कारण की खेळाडू तितके चांगले आहेत आणि खेळाडू तितके ताकदवान आहेत, परंतु या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी होणार, कशा रीतीने फलंदाजी होणार, कशा रीतीने क्षेत्ररक्षण होणार हे पाहणं गरजेचं. प्रेक्षकांचे देखील अलर्ट गर्दी स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि लाईव्ह थेट प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिथे देखील घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही रोशन म्हात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि माझ्या समवेत जोडले गेले ते अमर गायकवाड. स्ट्रायकन वरती राजा अगिवले, नॉन स्ट्रायकन वरती मयुरेश, नॉन स्ट्राईकला उभा आणि गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज ज्याची खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे तो बंटी बद्रिके. एक मोठं नाव आहे, त्या मोठ्या नावाच्या आता सार्थक असं काम करण्याची संधी. इथं मोठा फटका मारलाय, चेंडू क्षेत्ररक्षक येतो, उचलणार फेकणार, एक धाव काढली. एखाद्यावरती श्री गणेश गौतम दिसतोय अमर गायकवाड आणि एखाद्याचा विचार केला तर चांगली सुरुवात पाहायला मिळते. नक्कीच आपण रोशन पाहतोय पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. याच देखील जसा बंटी बद्रिकेने जसा हाकार माजवला होता, परंतु तू जसा म्हणलास की 24 चेंडूवर 54 धावा होणे तितकंसं काय आपल्याला कठीण म्हणता येणार नाही. परंतु जर गोलंदाज बंटी सारखा असेल, अनिरुद्ध असेल, साहिल माबदी असेल, सागर सारखा गोलंदाज असतील तर कुठेतरी त्यांना देखील टार्गेट सेट करावं लागेल. समोर बंटी आणि त्याच्या देखील समोर असणार तो खरसुंडीचा फलंदाज यांनी मारलेला सरळ दत्ता चेंडू मागे धावताय आणि या 4 धावा रोखू शकल्या नाही. 4 धावांच्या बरोबर धावपलकावर धावा लागतात त्या 5. चेंडूवरती श्री गणेश करताना दिसला. दुसऱ्या चेंडूवरती खऱ्यात्र मयुरेशने मारलेला हा चौकार खऱ्यात्र धावसंख्येला वेग दिला. 5 धावा थोडं स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहे पंटी टू मयुरेश. हा जमीन लगतचा फटका स्वेरलक ऋतूमधून क्षेत्ररक्षक दत्ता तिथे उभा, उचलणार फेकणार. 1 धाव काढली, एका धावेने मात्र स्कोरबोर्ड हलतोय आणि 6 धावा थोडं स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्या. बिनबाद जमीनची बाजू आतापर्यंत पाहायला मिळते. आणि अमर गायकवाड विचार केला तर आपण म्हणतो की गोलंदाज हवी पडतात, कधी फलंदाज हवी पडतात, पण या मॅच मध्ये काय घडलं आणि काय बिघडलं सांगणं खूप कठीण आहे. कारण की सर्व एक अष्टपैलू खेळाडूची टीम आहे, त्या टीम मध्ये गुणवान खेळाडूंचा भरडाट आहे, परंतु गोलंदाज तयार आहे. हा जमीन लगतचा फटका उचलणार फेकणार, थोडस मिसफिल्ड पाहायला मिळतोय. एकदा काढली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मैं पाहायला मिळेल, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी विचार केला तर धावसंख्येवरती धाव पोहोचला होतो, म्हणजे 9 धावा 8 धावा माफ करा 8 धावा आफ्रिकावरती जोडल्या गेल्या. तर चांगली सुरुवात म्हणता येईल मयुरेशच्या माध्यमातून. आणि राजा स्ट्रायकरवरती आडवी बॅटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव काढण्याचा जो माणूस आहे, जो छोटी धाव इथे चोरली गेली आणि वाईट +1 अशा 2 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. 10 धावा थोडं स्कोरबोर्डवरती जोडल्या गेल्यात. अमर गायकवाड
खरोखर आपण पाहतो ओमकारचं आपण कौतुक केलं, परंतु कुठेतरी मला वाटते डावखुरा हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा सलामीला येतात तेव्हा कुठेतरी नक्कीच पंचांना देखील कवायत करावं लागते. सारखे डाव्या साईडून उजव्या साईडला, उजव्या साईडून डाव्या साईडला मेन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला दोन्ही पंच दिसत आहेत. तर नरेश सर आणि अविनाश सर सुरेख अशी पंचांची भूमिका पार पाडतायत. तर खरचुंडीचा हा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. कुठेतरी आपण मोठे फटके त्यांनी मगाशी मारले होते. ओमकार धावफलकर धावा आहेत त्या 10 धावा धावफलकर लागले गेल्यात. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कोणी क्षेत्ररक्षक तयार नाही, सुरेख गॅप घेतला जाते, हा जात आहे कणकणी तसाच चौकार. पाच चेंडूचा खेळ संपला आणि 14 धावा फलकावरती लागला. क्षेत्ररक्षणात थोडीशी व्यूहरचना करताना दिसतो, कारण की चेंडू मागे धावा खूप येतात आणि पंटी बद्दल काही कष्टपडू खेळाडू गोलंदाजी मागमध्ये गोलंदाज सज्ज. व्यूहरचना हा चेंडू खेळून काढला, चेंडू तर सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा 6 धावांचा इशारा आणि 6 धावांनी मात्र धावसंख्येला वेग मिळतोय. धावफलकावरती धाव टोटल 21 डीजे. मास्टर आपण पाहतोय खरचुडी संघाचा हा स्ट्रायकन फलंदाज मयुरेश. मगाचा सामना देखील पहिला आपण मानस हा सांगत होता की हा मयुरेश तितकाच घातक आहे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता. तोच मयुरेश पुन्हा एकदा हाकार माजवतो या मैदानावर खेळत असताना, ते पण स्वतः कर्णधाराच्या भूमिकेत असणारा बंटी बद्रिके ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवेल त्याच्या विरोधात त्याच्या अपोजिट मध्ये फटके मारून आपल्या संघाला नेहमीच दिशा देतोय. आपण पाहतो धावपलकर एक षटकाचा विचार केला तर धावपलकर धावा लागतात त्या साहिल 21 धावा धावपलकावर लागतात. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळतोय तो अनिरुद्ध खानांबिली संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू असा फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय अनिरुद्ध. माफ करा 20 धावा धावपलकावर लागल्यात. चुका या माणसाकडूनच होतात आणि त्यात आम्हाला माफ करा 20 धावा धावपलकावर लागतात. सुरेख चेंडूंचा आपण मारा होताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता अनिरुद्ध याने आणि याच निर्धाव चेंडू मानस. जर नक्कीच अमर सर आपण विचार करतोय की या 24 चेंडू 54 धावांचं मात्र इथे आव्हान असणार आहे. अशामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ती जी त्यांनी स्पीड पकडली त्याला कंटिन्यू ठेवणं खूप गरजेचं आहे. अनिरुद्ध गोलंदाजी करताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू इथे मात्र प्रहार चढवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या वरून आलेला हा खणखणीत षटकार 6 धावा. फटका आपल्याला फलंदाजाच्या फळीतून पाहायला मिळाला. डावकुरे हाताचा फलंदाज आहे. खऱ्या हाताने मी म्हटलं होतं की डावकुरे हाताचे फलंदाज असो किंवा डावकुरे हाताचे गोलंदाज असो हे नेहमी घातक ठरतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि समोर जरी अनिरुद्ध सोनवणेसारखा गोलंदाज असला, एक अष्टपैलू खेळाडू असला, परंतु त्याच्या समोर खेळताना सुद्धा फलंदाज राजा चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्याने लगावलाय, संघाला नेऊन ठेवलंय ते 26 या धावसंख्येवरती. 54 धावांचा पाठलाग करायचा. 26 धावा इथे मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे मात्र चेंडूला खेळून काढलं सर सीमा रेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने आलेला हा चौकार. 4 धावा. चांगला फटकेबाजी इथे मात्र आता पाहायला मिळतीये. राजा पूर्णपणे अनिरुद्धच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अनिरुद्धने निर्धाव फेकला होता, परंतु नंतरच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि नंतर आलेला
संघाला 30 या धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय. आता मात्र अनिरुद्धला विचार करण्यास भाग पाडलाय. हा लोवर फुलटॉस इथे पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या वरून आलेला हा षटकार चौकार मात्र इथे आता पाऊस पाडला जातोय. आणखी एक चांगला फटका षटकार 6 धावा. जरी असला किती चांगला खेळाडू का ना असो, परंतु राजा आपली क्षमता गुणवत्ता पूर्णपणे मैदानावरती दाखवून देताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा त्याने कुठून काढल्यात आणि संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. संघाची धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या 54चा पाठलाग करताना 36 धावा इथे मात्र धावफलकावरती लगवल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. उर्वरित 14 चेंडूंचा मला तर वाटतं खेळ बाकी असणार आहे. आता मात्र धावा आणि चेंडूंमधलं अंतर खूप कमी आहे. राजा आक्रमण तळपत्या होणार, त्याची बॅट तळपतीये. हा पुन्हा एकदा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इशारा देतात उजवी सोडून जाणारा हा चेंडू असेल. इथे मात्र पंचांचा लेग बाईटचा इशारा नक्कीच आमच्या दिशेने येतो आणि तत्पूर्वी 2 फलंदाज मात्र इथे धावून आता एक धाव पूर्ण करतायत. खूप वेळानंतर मात्र इथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते, जिथे चौकार षटकारांचा पाऊस पडत होता. राजा पूर्णपणे आपले फळी तळपताना ज्याची पाहायला मिळाली आहे, एक देखणे आणि एक ताकदवान फटके ज्याच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाले, तो राजा मात्र आता नॉन स्ट्रायकेट वरती जाऊन पोहोचलाय. स्ट्रायकेट वरती असणारे मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी सामनावीराचा किताब आपल्या नावावरती केला होता, 6 चेंडू 21 धावांची भारदार केली होती, त्या मयुरेशसाठी हा पुढचा चेंडू. अनिरुद्धचा हा चेंडू स्लॉट मध्ये फेकलेला हा चेंडू पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. चकमा देतोय मयुरेश या फलंदाजाला, सरळ जाऊन विसावणार तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूवरती कोणतीही धाव नसल्या कारणाने धावफलक स्थिरावेल ते 37 या धावसंख्येवरती, म्हणजे विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मात्र इथे बाकी असणार आहे. 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर जर आपण बघितलं ते 5 आहे. एकाच षटकार पूर्णपणे या अंतराला कमी करणार, तो म्हणजे कुंभिवली संघासाठी आणि चंदू निकेल 11 संघासाठी 1-2 विकेट, 3-4 चांगले चेंडू पूर्णपणे त्या सामन्यामध्ये त्यांना परत घेऊन येणार. राजा जोपर्यंत मैदानावरती आहे, खऱ्या अर्थाने राजा आणि मयुरेश जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत कुंभिवली संघाच्या विजयाची आशा मात्र पल्लवित असणार. परंतु गोलंदाजांना मात्र इथे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, हा फुलटॉस चेंडू इथे मात्र फसलाय. परंतु काय झालंय, बंटी बद्रिके सारख्या खेळाडूकडून अशा चुक्या आपण अपेक्षा करत नाही अशा चुकांची, परंतु त्याच्याकडून सुद्धा चुकी झाली जाते. लॉलीपॉप झेल होता, एक सोपा झेल मात्र इथे राजा सारख्या फलंदाजाचा सोडला जातोय अमर सर, आणि हा झेल कुठेतरी पराभवाच्या दिशेने सुद्धा नेऊ शकतो चंदू निकेल 11 संघाला. कारण की राजाने आपण बघितलं पाठच्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मिळाली संधी मात्र इथे गमावतोय आणि तेलही गेलं तुपही गेलं असं म्हणावं लागेल. कारण की जिथे विकेट येऊ शकली असती तिथे मात्र 2-2 धावा इथे दिल्या जात आहेत. हा चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे, जोपर्यंत चेंडू उचलणार वेकणार. तत्पूर्वी 2 फलंदाजांनी मात्र इथे एक धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. 14 धावांच्या विजयासाठी अजूनही गरज असणार आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजे 10 चेंडू 14 धाव्यांची मात्र इथे विजयासाठी गरज आहे. मयुरेश राजा ही सलामी फलंदाजांची मला तर वाटते जोडी आहे. जोपर्यंत ही जोडी मैदानावरती असणार आहे तोपर्यंत धावांवरती मात्र रोख लावता येणार नाहीये. मयुरेशने हा प्रहार चढवलाय, एक देखणा फटका सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. हा सीमा रेषेच्या वरून आलेला षटकार 6 धावा. संघाला अग्रेसर करताना विजयाच्या दिशेने वाटचाल करून देताना पाहायला मिळतोय. ते पुन्हा एकदा बंटीच्या माध्यमातून चुकी होतीये. पंच आमच्या दिशेने इशारा करणार की नियोजित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू असणाऱ्या फक्त एक धावे चेंडूवरती इथे मात्र मिळाली जाते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो 47 या धावसंख्येवरती, म्हणजे विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. 7 धावा मात्र इथे विजयासाठी
अजूनही बनवायचे असणार. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 8 चेंडू 7 धावा. सुरुवातीला खूप मोठा अंतर होतो. 24 चेंडू 54 धावांचा पाठलाग करायचा होता. अशामध्ये राजा आणि राजाने केलेली चांगली फलंदाजी आणि मयुरेशने दिलेली त्याला 7. कुठेतरी कुंभिवली संघासाठी इथे मात्र चांगली ठरते, परंतु हा चेंडू हव्यात आहे. उंची जास्त, लांबी कमी, डीप मिड विकेटला संधी आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये तिथे मात्र क्षेत्ररक्षक मयुरेशला मात्र इथे मागावी परतावं लागतंय. पहिला गडी बाद, पहिला आदरा. इथे मात्र राजासाठी फेकला गेलेला हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या यष्टीच्या खूप बाहेर फेकलाय. पंच नरेश सर नक्कीच आमच्या दिशेने इशारा करणार की हा चेंडू स्वेअर आहे, अवंतर आहे. अवंतरच्या माध्यमातून मिळालेली एक धाव मात्र इथे संघाला आता 48 या धावसंख्येवरती मात्र इथे नेऊन ठेवतीये. अशा धावा कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागेल जर असे चेंडू फेकले तर. हा चेंडू अक्रॉस द लाईन घेऊन काढलाय. नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, परंतु चांगला फटका होता. परंतु धावा इथे मात्र एकच मिळेल. एकाच धावेवरती मात्र इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेने पंचांचा षटक संपल्याचा मात्र इथे इशारा येतोय. 54 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडूवरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाने कुंभिवली संघाने धावा जमवल्यात त्या 49. विजयासाठी आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 5 धावांची मात्र इथे गरज असणार आहे. 6 चेंडू 49 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 5 धावांची विजयासाठी अजूनही गरज असणार आहे. जिथे मात्र धावा आणि चेंडू मध्ये चेंडू कमी होते, धावा जास्त होत्या. परंतु आता जर आपण बघायला गेलं तर चेंडू जास्त असणार आहे आणि धावा मात्र इथे कमी आहेत. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने अमरसर ज्याने पाठचा सामना जिंकून दिला होता त्याच्या हातामध्ये आता मात्र गोलंदाजीची इथे धुरा मात्र सांभाळण्यासाठी आणि शेवटचं एक इम्पॉर्टंट आपण षटक म्हणू शकतो, एक महत्वाचं षटक, जे षटक हे डिसाईड करेल की या सामन्यात कोणता संघ जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. ते षटक मात्र निलेश या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलं आहे. हा लोवर फुलटॉस चेंडू इथे मात्र पूर्णपणे सामन्याची हवा काढतोय. विजयी फटका, विजयी षटकार मात्र राजाच्या फळीतून येतोय आणि चेंडूवरती आलेल्या 6 धावा टार्गेट मात्र इथे चेस केलं जात आहे. कुंभिवली संघ अतिशय चांगला खेळ करून मात्र या सामन्यामध्ये विजयी होतो आणि या तिसऱ्या फेरीमध्ये मात्र कुंभिवली संघाने नक्कीच प्रवेश मिळवलाय. आमचे मान्यवर मात्र इथून प्रस्थान करतायत. वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थिती मात्र इथे नोंदवली, त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष. परंतु अतिशय चांगला खेळ इथे कुंभिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या राजाने खऱ्या अर्थाने एक सुरेख फलंदाजी केली आणि या सामन्याचा तर यापुढील होणारा जो सामना असणार आहे, मी कृष्णाई अंजरून संघाचा कर्णधार आणि श्री 11 सावरोली कर्णधारांना मनापासून विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. कृष्णाई अंजरून आणि श्री 11 सावरोली या 2 संघाचे कर्णधार आपण उपस्थित असाल तर लगेचच या. आणि मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने नो डाऊट असणार आहे कृष्णाई